नायलॉन मांजाची विक्री साठा करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा. नाशिक शहरातील 42 जणांविरुद्ध हद्दपारीची कारवाई. नायलॉन मांजामुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना. येत्या 15 जानेवारीला नाशिक शहरात सर्वत्र मकर संक्रांत सणानिमित्ताने पतंग उडवण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. परंतु पतंग उडवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या प्रतिबंधित मांजेची विक्री काही इसमांकडून केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पतंग उडवितेवेळी सदर मांजाचे घर्षण होऊन तो तुटतो व तो उंच इमारती, झाडे, अन्यत्र इतरत्र अडकतो. अशा तुटलेल्या मांजांमुळे पक्षी, प्राणी व मानवी जीवितास धोका निर्माण होऊन पक्षी, प्राणी, नागरिक, बालके, वयोवृद्ध, महिला, वाहनस्वार यांचे जखमी होण्याचे अथवा प्राण गमाविण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच अशा प्रकारच्या मांजामुळे शाळकरी मुले व दुचाकीस्वार हे देखील अपघात होऊन जखमी अथवा गतप्राण झालेले आहेत. तुटलेला मांजा विजेच्या तारांमध्ये अडकून काही ठिकाणी आगी लागण्याच्या देखील घटना घडलेल्या आहेत. या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने नाशिक शहर परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण व नाशिक शहर परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांचे सूचनेप्रमाणे परिमंडळ 1 व 2 मधील पंचवटी, सरकारवाडा, अंबड व नाशिक रोड विभागातील नायलॉन तसेच काचेचा वापर करून तयार करण्यात आलेला मांजा विक्री करणाऱ्या एकूण 42 आरोपितांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी पंचवटी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी 7 जणांवर, डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर यांनी 23 जणांवर, शेखर देशमुख सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग नाशिक शहर यांनी 6 जणांवर व आनंद वाघ सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग नाशिक शहर यांनी 6 इसमांवर सदरची कारवाई केली आहे. तरी मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात कुणीही प्रतिबंधित नायलॉन अथवा काचेचा वापर करून तयार करण्यात आलेल्या मांजेची विक्री अथवा वापर करू नये असे आवाहन परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण तसेच परिमंडळ 2 च्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी केले आहे. प्रतिबंधित नायलॉन मांजेची विक्री करणाऱ्या इसमांवर थेट हद्दपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, नाशिक.